महाराज की चंद्रभागे तुका मागे घेतली दान आम्हाला दान द्या की चंद्रभागेचं स्नान घडलं पाहिजे. चंद्रभागेचं स्नान महत्वाचं आहे. चंद्रभागा डोळ्याने जरी पाहिली तर जगातले सर्व तीर्थ घडल्यासारखं आहे. म्हणून घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. अशी चंद्रभागेचं दर्शन घेतल्यानंतर ही फलश्रुती आहे. मग महाराज पंढरपूर पाहिल्यानंतर काय होतं महाराज सांगतायत दुसऱ्या चरणामध्ये. पंढरी क्षेत्र जर पाहिलं तर महाराज म्हणतात अवघीच पाते गेले दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. पंढरपूर डोळ्याने लांबून जर पाहिलं तर आपल्या जीवनातलं जे काही आतापर्यंत पाप केलं आहे अवघे पाप सर्व पाप दूर जात निघून जात. पण पंढरी क्षेत्र डोळ्याने पाहिलं पाहिजे. आपण पंढरीला जातो. पंढरी जर आपण पाहिली कशी पाहिली पाहिजे. पण भजन चालू आहे कीर्तन चालू आहे ठिकाणी सर्व संतांचा मेळा आहे ना. तर मग लय घाणे लय चिडचिडे लय पाऊस आहे चला आता घरी अशी पाहिली तर नाही त्याला ते फळ मिळणार. परंतु आपण जर महाराज म्हणतायत अशा प्रकारे पंढरीचं दर्शन घेतलं तर आपल्याला आपल्या जीवनात सर्व पाप निघून जाईल. नहे अजून महिमा सांगत असताना महाराज म्हणतायत की जगातली सर्व संत मंडळीचं दर्शन आपल्याला घडल्याचं पुण्य. पुंडलिक दृष्टी देखलिया अवघ्या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं दुरून नुसतं दृष्टी टाकली तरी सर्व संतांचं दर्शन घडल्याचं पुण्य प्राप्त होते. आणि म्हणून महाराज म्हणताय जीवनामध्ये जीवनाची इति कर्तव्यता कशामध्ये असेल जीवनाचं सार्थक कशामध्ये असेल. बंगला बांधणं म्हणजे जीवनाचं सार्थक झालं का. घर नवीन घेतलं जमीन घेतली प्लॉट घेतला विहीर केली बोर घेतला म्हणजे जीवनाचं सार्थक नाही. तर जीवनाचं सार्थक कशामध्ये असेल महाराज सांगतायत